आता आपण उतरलोय वेळणेश्वरच्या चौकात. इथे वेळणेश्वरचं देवस्थान आहे त्या बाजूला. साडे अकराला मला बस मिळाली, कुडली नावाची बस. कुडली गुहागर कुडली ती बस वेळणेश्वर मार्गे जाते. तर ती वेळणेश्वरला मी 12:30ला उतरलो. हा चौक आहे. या चौकामध्ये इथे मी नाश्ता केला समोर या दुकानात. हे वेळणेश्वरचं देवस्थान आहे आणि हा रोड खाली बीचकडे जातो. मागेच बीच आहे याच्या. सुंदर छान लोकेशन आहे. एक ट्रिप आली आहे म्हणजे ट्रॅव्हलची गाडी. हे वडाचं सुंदर झाड, उंच सगळा भाग परिसर. हा रोड पुढे हेदवी, गणपतीपुळे, जयगड असा जातो. हे श्रीदेव वेळणेश्वर, श्रीदेव कालभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर वरची. अच्छा हां, हे त्याचं कमान आहे. जरा इथून व्ह्यू. ही दीपमाळ, छान सुंदर अशी दीपमाळ आहे इथे. वेळणेश्वर सभा मंडप. नुकतेच बसमधनं बरेच जण उतरले. थोडी गर्दी कमी झाली की आपण दर्शन घेऊ. तोपर्यंत हा सगळा परिसर बघूया. पूर्ण डोंगर आहे. तिथे कसलं तरी छोटं देऊळ ते जाऊ आता बघायला जरा वेळाने. ही घुमटी आहे. कुठला तरी इथला देव असेल. असा हा सगळा परिसर आहे छान. 12:30 झालेत. आज तारीख आहे 29 जानेवारी 2025. इकडनं व्ह्यू बघूया. अतिसुंदर. 1 2 3 4 घुमट आहेत. बोलण्यासारखं नाही, सगळं बघण्यासारखं आहे. बोलण्यासारखं काय. आपण प्रवेश करतो आतमध्ये. या भागातून कमान आहे. कमानीतून आपण आत प्रवेश करतोय. समोर वेळणेश्वर मंदिर, दीपमाळ, ध्वजस्तंभ. हा सगळा परिसर. तर हे आहे वेळणेश्वर देवस्थान आणि इथे कक्ष आहे. होमकुंड नाही गुरुजी. इथे वेगवेगळे यज्ञ होत असतील धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी. ही एक शिवपिंड बनवली आहे छान पितळेची. छान सुंदर इथे विहीर आहे. बघा ही कळशी. कळशीला असा फासा टाकलाय आणि असं पाणी काढतात पण जुन्या पद्धतीचं. आणि हे त्याला एक चक्र लावलंय, त्यातून ती आत सोडतात. बरीच खोल विहीर. बापरे. खोल विहीर चांगली पण बांधीव आहे.
बांधलेली विहीर. पालखी दिसते. आतमध्ये आलो. इथे गणपतीचं मंदिर आहे. छान गणपतीची दगडातली मूर्ती. इथे गणपतीचं मंदिर आहे. नुकतंच मला वाटतं कलर काम केलेलं आहे सुंदरपैकी. गणपतीच्या उजव्या बाजूला इथे लक्ष्मीनारायणाची मूर्ती दिसते. लक्ष्मीनारायण. लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे साईडला उजव्या हाताला. इथे तुळशी वृंदावन आहे. ठेवली आहे इथे एक पालखी ठेवली आहे. मुख्य देवस्थान आहे. वेळणेश्वराची पिंडी इथे समोर आहे. फक्त आतमध्ये फोटोला परवानगी नाही. बाहेरून हा प्रवेशद्वार आहे त्याचा. इथे असा आवार आहे. मागच्या बाजूला समुद्र आहे. छान डोंगर हिरवाईने नटलेला. वा वा सुंदर. इकडे कळस दिसतोय सभागृहामधला. गोमुख इथे शंकराच्या पिंडीवर वाहिलेलं अभिषेकाचं पाणी इथून बाहेर येत असेल आणि मग ते तीर्थ म्हणून घेतलं जातं. तर हे गोमुख आहे. ते गाडगीळ समाधी लिहिली म्हणजे कोणीतरी गाडगीळ नावाचे सत्पुरुष असावेत. त्यांचं काही योगदान असेल इथे. त्यांची समाधी. इथे लिहिले परमपूज्य कैलासवासी तीर्थरूप रामाजी दामोदर गाडगीळ पहिले दिवाण संस्थान अक्कलकोट यांची समाधी. यांनी सुमारे 300 वर्षापूर्वी श्री वेळणेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. असं त्यांची ही समाधी. सुंदर व्ह्यू इथून दिसतोय. कळस. सगळी बीचवरची झाडं आहेत नारळाची.
अतिशय सुंदर दृश्य दिसतं इथून. नारळाचं बन, पलीकडच्या बाजूला समुद्र, वेळणेश्वर आणि निरभ्र सुंदर निळं आकाश आणि त्या पार्श्वभूमीवरही हा मंदिराचा समूह म्हटलं तर चालेल. फक्त हा आवाज वाजतो वाटतं ह्याच्यात, नाही तर खूप शांतता आहे इथे, सुंदर शांतता. आणि शांतता भंग करणारा आवाज चालू आहे, त्याला इलाज नाही. या विहिरीच्या, ही विहीर आहे आणि या विहिरीच्या इथे मला वाटतं प्राचीन मूर्ती म्हणा किंवा विरगळ असण्याची शक्यता आहे. हा बघा, हा विरगळ असण्याचं मला वाटतं, विरगळ असावा. बहुतेक मंदिराच्या आजूबाजूला विरगळ असतो, तर इथे याची पूजा केलेली आहे. बहुतेक हा विरगळ असण्याची शक्यता वाटते. अतिशय प्राचीन असं वाटतं ते. या विहिरीच्या पायऱ्याजवळच ठेवलं आहे. उंच अशी दीपमाळ आहे. त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र अशा दिवशी ही लावली जाते. याच्यावर असंख्य पणत्या ठेवून, तेलाच्या पणत्या ठेवून ही उजळली जाते. याही दीपमाळाच आहेत समोरच्या 3. आणि इथे सालंकृत असा नंदी आहे. आणि इथे उजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून समोर कालभैरवाचं मंदिर आहे. कालभैरवाची मूर्ती आहे, त्यात जातो. पण प्रथम आपण नंदीचं दर्शन घेऊया. हा एक नंदी आहे, त्याच्यावरचे झूल दागिने स्पष्टपणे कोरलेले आहेत. समोर ही शिवपिंड आहे. 2 दीपमाळांच्या मध्ये त्याची स्थापना केली आहे. आणि इथे एक बरोबर त्या मंदिराच्या बरोबर समोर हा एक नंदी, हा दोन नंदी आहेत त्यामध्ये. हा नंदी मंडप, हा नंदीचा मंडप आहे. हा एक लाकडी स्तंभ आहे. आपण वाचूया त्यावर. भिकाजी विठ्ठल पावसकर यांच्या स्मरणार्थ. हा लाकडाचा आहे, संपूर्ण लाकडात आहे हा स्तंभ आहे. स्मरणस्तंभ म्हणता येईल, स्मृतीस्तंभ.
वेळणेश्वर मंदिराबद्दल जरा 2 शब्द व्यवस्थित सगळी माहिती सांगते तुम्हाला, व्यवस्थित ऐका. काय नाव आपलं? नमस्कार, मी संजय गुरु. हे वेळणेश्वर मंदिर म्हणजे भगवान परशुरामांची ही कोकणभूमी. ज्यावेळी ही कोकणभूमी भगवान परशुरामांनी निर्माण केली समुद्रातून, जे मुख्य शिवलिंग आहे वेळणेश्वरांचं, ते त्यावेळी उत्पन्न झालं. म्हणजे स्वयंभू शिवलिंग वाळूच्या किनारी असल्यामुळे त्याला पूर्वी लोक वेळोबा म्हणायचे. त्यानंतर वेळेला भक्तांच्या हाकेला धावणारा आणि त्याचं नाव वेळणेश्वर झालं. ह्याच नावावरून गावाचं नाव ही वेळणेश्वर. पण ते इथं असणार आहे काळभैरव, राष्ट्रभरवाची एक हे असणार आहे शंकरांच्या काळभैरवचं. हे सुद्धा पाषाण आहे. समुद्रात इकडे 5 पांडव म्हणून असं पाठ आहे, कातळ भाग आहे. त्याच्यात एक विहीर आहे समुद्रात, त्यात एक कोळी लोकांना मिळालं हे काळभैरवचं पाषाण. त्याच्यावर हे गावराका म्हणजे गावाचं रक्षण करणार. याचं मूळ स्थान हे रामात आहे, इथून 5 किलोमीटर जंगलात आहे. पण त्याची प्रतिकृती म्हणून इथं मांडलेली आहे. ह्या 3 देवी ह्या त्या काळभैरवांच्या योगिनी म्हणून सांगतो, सालबाई, जोलाई आणि बुद्धाई. त्यानंतर त्याच इकडे गणपती मंदिर आहे, साईडला विष्णू मंदिर आहे. म्हणजे सध्या जे काम चालू आहे ते रामेश्वर मंदिर आहे. हे सुद्धा परशुरामाने स्थापन केलेलं आहे. म्हणजे आजही परशुराम हे चिरंजीव अवतार आहे. तर ते आजही असं आख्यायिका सांगितलं पूर्वीपासून की समुद्रनाद करून इथं दर्शन करून परशुराम या ठिकाणी ते तपश्चर्याला येत. धन्यवाद.